आणि नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते धर्मपताका किंवा ध्वज फडकवला गेला। परंतु याच कार्यक्रमावरून आता राजकारण सुद्धा सुरू झालं। एक प्रकारे श्रेयवादाची लढाई रंगलेली आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला हिंदुत्व शिकवलं, मात्र त्यांच्या कुटुंबातील म्हणजे ठाकरेंच्या कुटुंबातल्या व्यक्तींना कालच्या सोहळ्यासाठी बोलावलं का गेलं नाही असा सवाल संजय राऊतांनी विचारला। तर त्याच वेळी मंदिरात येताना राजकीय जोडे बाहेर काढायचे असतात असा टोला महंत सुधीरदासांनी राऊतांना लगावलाय। उद्धव ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीत सामील झाली आहे, मात्र आपण हिंदुत्वापासून दूर गेलेलो नाही हे सातत्यानं अधोरेखित करण्याचा प्रयत्न शिवसेनेचा असतो। त्यामुळे धर्मध्वजावरनं सुरू झालेल्या वादामुळे राजकीय आरोपांचे झेंडे अधिकाधिक उंचावतानाच पाहायला मिळतात। काल एकदम नाशिकच्या काळाराम मंदिरावरती धर्मध्वजा फडकावून माजी राष्ट्रपतींच्या हस्ते भारतीय जनता पक्षानं हिंदुत्वावर ताबाच घेतला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाचे पहिले धडे दिले, प्राथमिक। नाही तर भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा काय संबंध आहे? पण या कार्यक्रमाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या कुटुंबातील व्यक्तीला तरी बोलवावं असं त्यांना का वाटलं नाही? भाजप हा ठेकेदार नाही तर सेवेदार आहेत। आम्ही हिंदुत्ववादासाठी सेवा करतो, आम्ही देशभक्त नागरिकांची सेवा करतो, आम्ही भारतीयांची सेवा करतो। आम्ही ठेकेदार नाहीत तर सेवेदार आहात। संजय राऊत जेव्हा अयोध्येमध्ये राम मंदिराची प्रतिष्ठापना सुरू होती तेव्हा उद्धवजी ठाकरे यांना सन्मानाने निमंत्रण दिलं होतं। उद्धवजी ठाकरे यांना विनंती केली होती की आपण तिथे या, परंतु उद्धवजी ठाकरे मतांसाठी अयोध्येला गेले नाहीत। आजपर्यंत तुम्हाला अयोध्येला जावं वाटलं नाही, कारण तुम्हाला माहीत आहे अयोध्येला जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं तर दाढ्यांची मतं आणि हिरव्यांची मतं आपल्याला मिळणार नाहीत। तर राजकीय आरोप प्रत्यारोप या मुद्द्यावरनं सुरू झालेले असताना मंदिरामध्ये कोणताही पक्ष नसतो, पक्षाचे जोडे हे मंदिरात येताना बाहेर काढायचे असतात असं म्हणत महंत सुधीरदास यांनी एक प्रकारे शिवसेनेला टोला तर लगावला, पण सोबतच पुढच्या कार्यक्रमाला ठाकरे कुटुंबियांना आमंत्रण दिलं जाईल असंही सांगितलंय। ठाकरे परिवाराला बाजूला ठेवलंय असं नसून आमच्या पुजारी घराण्याचे ठाकरे परिवाराशी अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत। माझेही राऊत साहेबांचे अत्यंत प्रेमाचे संबंध आहेत आणि पक्ष हा प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात नाही। त्याचप्रमाणे कुठल्याही पक्षाचा असा विचार न करता आमच्याकडे काल राष्ट्रवादीचेही मंत्री होते, काँग्रेसचे पुढारी त्या ठिकाणी आमचे इथले आलेले होते आणि ही कुंभमेळ्याची अजून सुरुवात आहे। आपल्याला 1.5 वर्ष आहे, त्या 1.5 वर्षामध्ये अनेक कार्यक्रम मोठे मोठे देवस्थानच्या माध्यमातून होणार आहेत। त्यामुळे आम्ही पुढच्या वेळेला नक्कीच त्या वेळेला आमंत्रण देण्यात आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।